इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाचा हा एक झटपट आढावा आहे. सध्या मध्यपूर्वीत जो काही लष्करी संघर्ष भडकलाय ना, त्यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय. आता तुम्हाला वाटेल, हा वाद तर त्या 2-3 देशांचा आहे, मग यात आपला काय संबंध? पण थांबा, यातून तुमच्या आमच्या खिशाला थेट झळ पोचवणारा एक मोठा जागतिक आर्थिक धक्का तयार होतोय. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युद्धाची व्याप्ती आता अनपेक्षितपणे वाढत चाललीय. बघा, इराणने थेट अमेरिका आणि इस्रायलवर त्यांच्या संशोधन केंद्रांवरील हल्ल्यांसाठी आरोप केलेत. आणि याचा फटका कुठवर बसतोय, तर तिकडे लेबनॉनमध्ये एका सैनिकाचा मृत्यू झालाय आणि अगदी दुबईला सुद्धा आपली हवाई संरक्षण यंत्रणा म्हणजेच एअर डिफेन्स सक्रिय करावा लागलाय. दुसरे म्हणजे हा सगळा तणाव फक्त सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. इस्रायलमध्ये बघितलं तर वाढत्या युद्धविरोधी निदर्शनांमुळे देशांतर्गत राजकारण चांगलंच कापलंय. पण या सगळ्या गोंधळात काही राजनैतिक घडामोडी पण होत आहेत बरं का. जसं की अझरबैजानने मदत पाठवलीय आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्यामुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पाकिस्तानी जहाजांना सुरक्षित जाण्याची मर्यादित परवानगी दिलीय. आणि शेवटी या सगळ्या गुंतागुंतीचा थेट फटका कोणाला बसतोय, तर जागतिक बाजारपेठेला. जसा शहराचा एखादा मुख्य रस्ता बंद झाल्यावर संपूर्ण वाहतूक ठप्प होते ना, अगदी तशीच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ही कोंडी जागतिक व्यापाराला रोखू शकते. यामुळे तेलाच्या किमतीत जबरदस्त उलथापालट होऊ शकते. म्हणूनच गुंतवणूकदारांनी आता ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर हा संघर्ष म्हणजे केवळ एखादा प्रादेशिक वाद उरलेला नाहीये, तर तो जागतिक बाजारपेठ आणि आपल्या ऊर्जा पुरवठ्याची पूर्ण दिशाच ठरवणारा एक अत्यंत संवेदनशील घटक बनला आहे.